इन्व्हलपची ही गाडी आली आहे बोर्डची बघा. या इकडे तुम्हाला ते अडचणीत बोर्ड कसं मार्केट दाखवतो तुम्हाला. या इकडे हे एअर पाईप आहे. एअर पाईप आहे, हा एअर टँक आहे, हे स्टँड आहे आणि हा ऑपरेटर इथं काम करतोय. आता इथं आपण बोर्डचा पॉईंट बघितलेला आहे. आता हे अडचणीचे काही मारता येतं. इकडे भिंत इकडे बंगला आहे. हे इन्व्हलपचं बोर असं मारायचं असतं की जिथं जागा कमी आहे, बोळ आहे, जिथं गाडीत जात नाही अशा ठिकाणीच बोर मारायचं असतं. आणि इथं काय केलेलं आहे, इथं जर समजा तिथे गॅलरीत अडचण असेल तर हे 5 फुटाचं बोर चालतं. आणि दुसरी गोष्ट, हा मी बोरचा पॉईंट फायनल करतोय बघा कोंबडीच्या अंड्यावरती. आता हा रॉड आहे तो, त्याचे साईज फक्त 4.5 इंचेस बोर मारतं. हे 300 फुटच बोर मारतं, त्याच्या पुढे बोर मारत नाही. हे आता आपण हा पॉईंट अंड्यावर फायनल करूया बघा. जरा क्लोज घे कॅमेरा. अहो का जिथं जिथं हे का नाही, अहो का हे जिथं पाणी आहे तिथं अंड फिरलं जातं बघा. इथं अहो का आता इथं दाखवतो, या इकडे तुम्हाला. अहो इथं अंड फिरते बघा. अहो का हलते अंड बघा. अहो का इथं आता मी बोर फायनल हल्ला बघा, हल्ला गोल फिरायला लागला बघा. हे हा दुसरी गोष्ट मी तुम्हाला वांग्यावर पॉईंट फायनल करून दाखवतो बघा. हे अहो का इथं पॉईंट फायनल केला पाहिजे. हो काय इथं जे होल आहे ना, इथं वांग्यावर पॉईंट फायनल केलाय. त्याच्यापूर्वी तुम्हाला रॉड, पैसे, निगडीची काटकी, नंतर तुमचं हे नारळ, तांबडा, तांबे ह्याच्यावर फायनल केला. आता अंडा आणि कोंबड्यावर ह्याच्यावर वांग्यावर पॉईंट फायनल केलाय बघा. साहेब दादा मुक्कामपोस्ट टाळगाव शेळवाडी तालुका जिल्हा सातारा यांचं इन्व्हलपचं बोर मारायचं चाललंय. इथं बंगला बघा, अडचणीत बोर मारायचं चाललंय. आता जस्टच पूजन केले. पुढे 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 जस्टच पूजन केले बघा. हो काय नारळ पूजन केले. आता इथं पॉईंट फायनल केलाय बघा. 15 मिनिटं बोर थांबवलंय बघा. पुढचं बोर मध्ये पाणी किती साठलंय ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो बघा. बघा सांगितलेल्या अपेक्षापेक्षा जरा माझं पाणी कमी लागले. बघूया आता किती बाहेर येते पाणी. पाणी बाहेर आलं बघा. पाणी बाहेर आलं बघा. शेळवाडी तालुका जिल्हा सातारा यांचं पाणी लागले बघा. विरोधचं बोर आहे. आता मी सांगितलेल्या अपेक्षाप्रमाणे पाणी लागले नाही. मी सांगितलं 1.5 इंची पाणी, याचं पाणी 2 इंची पण सांगितलं पाणी कमी लागलं बघा. हे पाणी कंटिन्यू बाहेर पडतंय बघा. पाणी लागलं नाही. हे शेतीसाठी बोर नाही, पिण्याच्या पाण्यासाठी, घरातल्या पिण्याच्या पाण्यासाठी बोर मारलेला आहे.